नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम। 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे। जर तुम्हाला चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507। आता आपण व्हिडिओकडे वळूया। आज TCSचा रिझल्ट होता। तो मार्केट संपल्यानंतर लागला। TCSचं प्रॉफिट कमी झालं, क्वार्टर ऑन क्वार्टर अर्थात 12,434 एवढं पूर्वी होतं, आता ते 12,040 एवढं झालं। प्रॉफिट कमी झालं। त्याचप्रमाणे रेव्हेन्यू मात्र वाढला। रेव्हेन्यू गेल्या वेळेला 61,237 कोटी होता, तो या वेळेला 62,613 कोटी झाला। म्हणजे प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन पण कमी झालं। मार्जिन गेल्या वेळेला 26% होतं, आता ते 24.7% झालं। म्हणजे मार्जिन पण कमी झालं। नेट हेड काउंट म्हणजे गेल्या क्वार्टरमध्ये किती लोकांना रिक्रूट केलं। आता नेट म्हणजे काय? काही लोक सोडून जातात, काही लोक नवीन रिक्रूट होतात। तर रिक्रूट झाले किती, सोडून गेले किती, ही वजावट केल्यानंतर नेट हेड काउंट येतो, तो 5,452 आला। ॲट्रिशन मात्र कमी झालंय, म्हणजे नोकरी सोडून जाणाऱ्यांची संख्या ही कमी झाली आहे, ती 12.1 एवढी आहे। डॉलर रेव्हेन्यू हा 750 कोटी झाला आहे, पूर्वी हा 730 कोटी होता। कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ 2.2% झाली आहे आणि TCSने 10 रुपये डिव्हिडंड दिला। पण एकंदरीत पाहता रिझल्टमध्ये खूप काही सुधारणा आहे असं दिसत नाही। त्याचप्रमाणे ड्रोन उद्योगासाठी 500 कोटी रुपयाचा फंड सरकार तयार करणार आहे। ड्रोन दीदी म्हणून एक स्कीम आहे, त्या स्कीमचा विस्तार केला जाणार आहे आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंट ड्रोनच्या बाबतीत करण्यासाठी या फंडाचा उपयोग केला जाणार आहे। त्यामुळे ड्रोनच्या संबंधातले जे शेअर्स आहेत, पारस डिफेन्स, झेन टेक्नॉलॉजी आणि त्याचप्रमाणे रतन इंडिया ही ड्रोन बेस्ड सोल्युशन पुरवते। त्यामुळे या 3 कंपन्या आपण लक्षात घ्याव्यात। GNA ॲक्सेसचा पण रिझल्ट लागला। त्यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही कमी झालं। वेदांताही QIP करून 8,000 कोटी रुपये उभे करणार आहे। प्रमोटरने आधीच 2.6% एवढा स्टेक विकलेला आहे। नेल्को NELCO त्यांचं प्रॉफिट, मार्जिन, रेव्हेन्यू सगळंच कमी झालंय, कमजोर रिझल्ट लागलाय। हायड्रोजनवर आता चालणारी जहाजांना सरकार सवलत देणार आहे। कोचीन शिपयार्डने असं हायड्रोजनवर चालणारं जहाज तयार केलं आहे। सकाळच्या व्हिडिओत आपण सांगितलं होतं की शिपिंग कंपन्यांना
सरकार मोठ्या सवलती देणार आहे। तर त्या शिपिंग कंपन्या कुठल्या सगळ्याच शिपिंग कंपन्या ह्याच्यात येतात। तर GE शिपिंग, माझगाव डॉक्स, कोचिन शिपयार्ड, श्रेयस शिपिंग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गार्डन रीच शिप बिल्डर्स आणि या शिपिंग कंपन्यांबरोबरीने पोर्टचाही समावेश याच्यामध्येच होऊ शकतो। तर या सगळ्या कंपन्यांकडे आणि कंटेनर कॉर्पोरेशन, तर या सगळ्या कंपन्यांकडे तुम्ही शिपिंग सेक्टरच्या संबंधात लक्ष द्या। आज बहुतेक या सगळ्या शिपिंग कंपन्या तेजीत होत्या। बऱ्याच त्याच्यातल्या 3-4 कंपन्यांना अप्पर सर्किट लागलं होतं। कल्पतरू प्रोजेक्टला 2,995 कोटीची ऑर्डर मिळाली। कीस्टोन रियालिटी यांनी कसारा इथे 88 एकर जमीन खरेदी केली 91 कोटी रुपयामध्ये। HPL इलेक्ट्रिक यांना 2,101 कोटींची ऑर्डर मिळाली। NBCC यांना जवाहर नवोदय विद्यालयाकडून 36.1 कोटीची ऑर्डर मिळाली। अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट यांना 893 कोटींची EPC ऑर्डर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून मिळाली। लाल बहादूर एअरपोर्ट टर्मिनल डेव्हलप करण्यासाठी ही ऑर्डर अहलुवालियाला मिळाली आहे। इंडिजीननी मायक्रोसॉफ्ट बरोबर जनरेटिव्ह AI साठी करार केला। थर्मॅक्सनी व्हेब्रो पॉलिमर बरोबर करार केला। फ्लोरिंग केमिकलच्या बिझनेससाठी हा करार करण्यात आला आहे। वेदांता NCDच्या माध्यमातून, NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स, याच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपये उभे करणार आहे। डेटा पॅटर्नला रडार सिग्नल प्रोसेसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी DRDOनी त्यांना प्रोजेक्ट दिलाय। अशी DRDOनी 7 प्रोजेक्ट दिलेली आहेत। टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंडातून खाजगी कंपन्यांना अशी 7 प्रोजेक्ट देण्यात आली आहेत। पण मार्केट आज सुद्धा डलच होतं। दिवसभर 200 पॉईंटपर्यंत फिरत होतं। शेवटी कसंबसं खेचून ते 10 पॉईंट 20 पॉईंट तेजीत आणलं। पण ह्या अशा मार्केटमध्ये सामान्य गुंतवणूकदारांची फजिती होते। आज घेतलेला शेअर उद्या पडतो, आज वाढणारा उद्या वाढत नाही, काय करावं हे सुचत नाही। त्यामुळे फक्त आपण एवढंच करू शकतो, मार्केटचं निरीक्षण करायचं। आपल्याकडे एखादा शेअर असेल आणि तो अचानक, समजा आता शिपिंग कॉर्पोरेशन आपल्याकडे आहे, तर शिपिंग कॉर्पोरेशनचे आज लँड आणि इस्टेट जो विभाग त्याचा बाजूला काढलाय तो पण सर्किटला होता, जवळजवळ 12-13 रुपये वर होता। शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सुद्धा 55 रुपये वर होता। मग असा एखादा शेअर आपल्याला विकायला मिळू शकतो। त्या दृष्टीने आपण लक्ष ठेवायचं। ज्या शेअरमध्ये आपल्याला चांगली विक्री करायला मिळते ते शेअर विकायचे आणि बाकी निरीक्षण करायचं। आणि एखादा शेअर अचानक जर खूप पडला आणि आपल्याकडे पैशाची सोय होत असेल तर तेवढीच आपल्याला स्विंग ट्रेड मिळू शकतो की तो शेअर 300 रुपये पडलाय तर घ्यायचा, नंतर 220 रुपये 250 रुपये वाढला
तर विकून टाकायचा, तेवढेच 200-250 रुपये आपल्याला मिळवता येतात। अशा पद्धतीचा ट्रेड बजेट होईपर्यंत तुम्हाला घेता येईल। आज मार्केट TCSच्या बाबतीत रिझल्ट चांगला लागला आहे असं म्हणता येत नाही। वायोवाय म्हणजे गेल्या वर्षी काय झालं होतं, यावर्षी काय झालं, या कंपॅरिझनला फारसा अर्थ नसतो। गेल्या क्वार्टरमध्ये काय झालं आहे आणि या क्वार्टरमध्ये काय झालं आहे, तर या क्वार्टरमध्ये गेल्या क्वार्टरपेक्षा कमीच रिझल्ट लागला आहे। तरी पण ते गायडन्स काय देत आहेत की बाबा गेल्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की येत्या 4 महिन्यामध्ये काय होईल आम्हाला काहीच सांगता येत नाही, काही सध्या समजत नाही आहे, आवाका येत नाही आहे। तर तशी त्यांची स्थिती बदलली आहे का आता, की पुढे काय होत आहे हे मॅनेजमेंटचा जेव्हा इंटरव्ह्यू होईल त्याच्यामध्ये ते काय सांगतायत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। पण नुसता जो रिझल्ट वाचला पाहिला त्यावरनं तरी स्ट्रॉंग रिझल्ट आहे असं दिसत नाही। 10 रुपये डिव्हिडंड आहे एवढंच काय ते समान आहे। बघूया उद्या काय काय होत आहे। नमस्ते।